शहापूर मुरबाड महामार्ग महिलांनी 3 तास रोखला। खड्डेमय महामार्गावर महिलांची मंगळागौर साजरी करत अनोखे आंदोलन। शहापूर मुरबाड पाडगाव खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नडगाव परिसरातील महिलांनी आक्रमक आंदोलन केले। मंगळागौरीच्या दिवशीच महिलांनी खड्डेमय महामार्गावर ठिय्या देत तब्बल 3 तास महामार्ग रोखून धरला। महिलांनी यावेळी पारंपरिक मंगळागौर खेळत MSRDCच्या प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला। या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक 3 तास विस्कळीत झाली। या आंदोलनात नडगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधले। विशेष म्हणजे आंदोलनाची पूर्वकल्पना देऊनही MSRDCचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित राहिला नाही। त्यामुळे संतप्त महिलांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। महामार्गाचं काम रखडलं असून जीवघेणे खड्डे, अपूर्ण रस्त्याचं काम, धूळ, चिखल आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप महिलांनी केला। 8 वर्ष रस्ता रखडला तरी आमदार खासदारांना नागरिकांच्या वेदना दिसत नाही का, असा संतप्त सवालही महिलांनी उपस्थित केला। माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आंदोलनस्थळी भेट देत महिलांशी संवाद साधला। यावेळी शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी देखील फोनवरून महिलांशी संवाद साधत त्यांना आश्वासित केले। लवकरच रस्त्याचे काम सुरू होईल असे देखील सांगण्यात आले। दरम्यान नायब तहसीलदार सदानंद घुटे आणि पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी आंदोलक महिलांना लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली। आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली। मात्र निर्धारित वेळेत रस्त्याचं काम सुरू न झाल्यास आंदोलन अधिक व्यापक करण्याचा महिलांनी निर्धार व्यक्त केला। परिसरातील महिला, राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नागरिक आणि नडगाव महाविद्यालयातील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते। खराब होऊन 8 वर्ष झाले तरी कोणी याच्यावर लक्ष देत नाही। या रस्त्यामुळे किती जणांचे जीव गेले, किती आमच्या आई बहिणी विधवा झाले तरी कोणी लक्षच देत नाही या रस्त्याकडे। आमची मागणी होती की आम्हाला पूर्ण रस्ता यायचं पाहिजे, काँक्रीटकरण पक्का रस्ता पाहिजे आणि शासनाने दिलेल्या पत्रानुसार त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे तर जर MSRDCने 7 दिवसामध्ये ते रस्त्याचं काम चालू केलं नाही तर MSRDवर तहसीलदार कार्यवाही करते। या आंदोलनामध्ये हजारोंच्या वरती महिलांचा सहभाग झाला। शांततेपूर्ण आमचं आंदोलन झालं। विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आम्ही आंदोलन केलं।